हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एसएससी जी एमटीएच ची भरती जी निघाली होती स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत, एमटीएच ची भरती जी आहे मल्टीटास्किंग फॉर्म, मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदारची, त्या पदाचा आपण इथं फॉर्म भरून दाखवणार आहे. संपूर्ण माहिती देणार या व्हिडिओमध्ये मी. 8,326 पदाची भरती आहे. त्या भरतीमध्ये मी संपूर्ण तुम्हाला फॉर्म कसा फिलअप करायचा आहे मी संपूर्ण इथं तुम्हाला भरून दाखवणार आहे. तशा पद्धतीने तुम्हाला पण तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं. चला सुरू करूया आपण फॉर्म भरायला. जसं की तुम्ही आता बघू शकता, इथं मी त्याची साईट ओपन केलेली आहे. साईटचं जे नाव आहे इथं ssc.gov.in या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे. तिथून आपल्याला फॉर्म अप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. इथं आपण त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकून देणार. तिथून जाऊन तुम्ही पण डायरेक्ट अप्लाय करू शकता. इथं आल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस खुलेल. इथं आल्यानंतर तुम्हाला जर इथं नोटीस बोर्ड दिसेल. या नोटीस बोर्डमध्ये तुम्हाला काही जर नोटीस बोर्ड वाचायची असेल तर आपल्याला काय करायचं, इथं सगळ्यात आधी खाली यायचं. इथं 2 नंबर ऑप्शनमध्ये क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल नोटीस ऑफ मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ हवालदार. ओके, तर इथं क्लिक करायचं आपल्याला. जसं इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा पीडीएफ डाउनलोड होऊन जाईल. जसं की या पीडीएफ मध्ये लिहिलं गेलेलं आहे की ऑनलाईन ऍप्लिकेशनची जी डेट आहे तर 27/6/2024 पासून तर 31/7/2024 पर्यंत आहे. म्हणजे अजून आपल्याकडे 11 दिवस शिल्लक आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथं ऑनलाईन आपल्याला अप्लाय करून घ्यायचं 31 तारखेपर्यंत, 31 जुलैपर्यंत. आणि तुम्हाला काही ऑनलाईन फीज वगैरे पेड करण्यासाठी एक दिवस त्यांनी वाढ करून दिलेला आहे. 1/8/2024 पर्यंत आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन फीज भरून घ्यायची घ्यायची. ओके, आणि तुम्हाला काही ऍप्लिकेशन मध्ये काही करेक्शन वगैरे चेंजेस करायचे असतील त्या दिवशी तुम्हाला 26/8/2024 ते 17/8/2024 ते 16/8/2024 ते 17/8/2024 पर्यंत आपल्याला कलेक्शन करून घ्यायची. त्याच्यानंतर आपली जी एक्झामिनेशन होणार आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणार आहे 2024ला. आणि तुम्हाला काही क्युरियस डाऊट्स वगैरे असतील तर इथं टोल फ्री नंबरवर आपण कॉल करू शकता. अशा प्रकारे इथं माहिती वगैरे दिलेली आहे. इथे एमटीएचची जी पदं आहे 4,887 पदांची भरती आहे. आणि हवालदार या हवालदार पदासाठी 3,439 पदांची भरती आहे. ओके, अशा पद्धतीने जर भरती तुम्हाला वाचायची असेल ती वाचू शकता. आता बघूया आपण फॉर्म भरण्याकडे जाऊया. इथं आल्यानंतर आपल्याला परत यायचं, इथं मागे यायचं. इथं तुम्हाला राईट कॉर्नरमध्ये तुम्हाला लॉगिन आणि रजिस्ट्रेशन नंबर क्लिक करायचं आहे. तुम्ही याच्या आधी कधी फॉर्म भरलेला नसतात आपल्याला लॉगिन आणि रजिस्टर तुम्हाला ओटीआर पासून तुम्ही रजिस्ट्रेशन पर्यंत सगळं इथं प्रोसेस बघा सांगणार आहे. ओके, ज्यांच्याकडे लॉगिन वगैरे सगळं असेल, ओटीआर वगैरे असेल, त्यांनी ओटीआर नंबर आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं कॅप्चर कोड टाकून इथं लॉगिन बटनावर क्लिक करून लॉगिन करून घ्यायचं आहे, फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. आता आपण ओटीआर पासून सुरू करणार आहे. ओटीआर पासून शेवटपर्यंत आपण कसा फॉर्म भरा ते आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये. चला सुरू करूया. आता रजिस्ट्रेशन नावावर क्लिक करायचं आपल्याला सगळ्यात आधी. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं वन टाइम रजिस्ट्रेशन दिसेल. इथं आपल्याला पर्सनल डिटेल्स अँड पासवर्ड क्रिएशन बनवून घ्यायचं. सगळ्यात आधी 4 स्टेप आपल्याला कम्प्लीट करायचे असतात. इथं ॲडिशनल डिटेल्स अँड डिक्लेरेशन अशा प्रकारे असतं ते. तर चला आपण सुरू करूया. आता इथं कंटिन्यूवर आपल्याला क्लिक करायचं. इथं आल्यानंतर कंटिन्यूवर आल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. तर आपल्याला पर्सनल डिटेल्स, पासवर्ड क्रिएशन, ॲडिशनल डिटेल आणि डिक्लेरेशन हे सगळं स्टेज आपल्याला कम्प्लीट करायची. ओके, सगळ्यात आधी आपल्याला इथं पर्सनल डिटेल येणार आहे. तिथं आपल्याला काय टाकायचं, आपलं आधार कार्ड टाकायचं आहे. आधार कार्डवर येस करायचं. ओके, आधार कार्ड नंबर टाकायचा, आपल्या 2 ठिकाणी व्हेरीफाय करायचं. नसेल आधार कार्ड तुमच्याकडे तर मग तुम्हाला इथं यायचं आहे टाईप ऑफ आयडेंटिटी कार्ड. तर दुसरा आपण ऑप्शन निवडू शकतो, जसं की ड्रायव्हिंग लायसन्स, गव्हर्नमेंट आयडी, पॅन कार्ड, पासपोर्ट, स्कूल आयडी कार्ड और वोटर आयडी. अशा प्रकारे आपण हे पण आता चॉईस करू शकतो. ओके, इथं सगळ्यात आधी सगळ्याकडे आधार कार्ड असतो. आपण आधार कार्डवरच करायचं आपल्याला. आधार कार्ड करायचं. इथं आपल्याला 2 वेळेस इथं आधार कार्ड टाकायचं. इथं आधार कार्ड नंबर आणि व्हेरीफाय आधार कार्ड नंबर 2 वेळेस टाकून घ्यायचं. मग हे ऑप्शन आपल्याला काही भरायची जरूरत नसेल याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं कॅन्डिडेट्स नेम फॉर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेशन, म्हणजे 10वीच्या जे मार्कशीटवर तुमचं जसं नाव असेल तशा प्रकारे इथं नाव टाकायचं आपल्याला. आणि डबल परत एकदा टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं. 2दा टाकावं लागतं प्रत्येक गोष्ट. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथं टाकून घ्यायचं. आपलं कधी चेंजेस झालं असेल, चेंजेस असेल ते येस करायचं. येस केल्यानंतर आपल्या नावामध्ये काय चेंजेस वगैरे व्हेरीफाय करायचं. नसेल काही नो करून द्यायचं. त्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करून द्यायचं. इथं आपल्याला मेल फिमेल टाकून घ्यायचं. इथं ट्रान्सजेंडर जे पण असेल ते आपण सिलेक्ट करून घ्यायचं. ओके, इथं आपलं मेल फिमेल आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, मेल सिलेक्ट केल्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपला डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचा. आपला डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचा आहे. ओके, व्हेरीफाय करायचं आहे. 2दा टाकायचं. इथं फादरचं नाव टाकायचं आहे आपल्याला आणि फादर नेम व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मदर नेम टाकायचं आहे. मदर नेम पण 2दा व्हेरीफाय करून घ्यायचं. इथं
आणि मॅट्रिफिकेशन मध्ये 10वी मध्ये तुमचं एज्युकेशन बोर्ड कोणतं होतं, बोर्डाचं नाव टाकायचं आपल्याला. जे पण तुम्ही जिथून शिकत असाल, जसं की आपण महाराष्ट्र बोर्डामधून करतोय आता, तर आपण इथं एम टाकायचंय फक्त. तो महाराष्ट्र येऊन जाणार इथं, बघायचं आहे. एम ए टाकलं की महाराष्ट्राचं नाव येऊन जाणार. एक मिनिट. एम टाकायचं इथं, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड इथं टाकून घ्यायचं इथं अशा प्रकारे. सेकंडरी हायस्कूल, ओके, अशा प्रकारे येऊन जातं. आणि 2 वेळेस आपल्याला टाकून घ्यायचं असं व्हेरीफाय करून इथं 10th क्लासचं. ओके, एम टाकायचं फक्त आपल्याला. अशा प्रकारे इथं बोर्डचं नाव येऊन जातं लगेच आपलं एम टाकल्यावर. ओके, तर 10वी मध्ये जो आपला रोल नंबर असतो मार्कशीटवर, तो रोल नंबर इथं टाकायचा आपल्याला. 2 वेळेस आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इयर ऑफ पासिंग, आपण कधी पासआउट झालेलं आहे 10वी, ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं इथं. ओके, 2020, 21, 22 2 वेळेस आपल्याला जसं सिलेक्ट करायचं सिलेक्ट करून घ्यायचं इथं पासिंग. ओके, व्हेरीफाय करून घ्यायचं. त्यानंतर आपलं एज्युकेशन, हायस्ट एज्युकेशन आपलं काय झालेलं आहे, जे झालेलं असेल ते टाकायचं. आपण 10वीच्या वरती शिकलेलं असेल 10वी सिलेक्ट करायचं. 12वी झाली असेल 12वी, ज्यांना डिप्लोमा झालेला डिप्लोमा सिलेक्ट करायचं. त्यांचं ग्रॅज्युएशन झालं तर ग्रॅज्युएशन सिलेक्ट करून घ्यायचं. ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन, आणि ज्यांचं पीएचडी झालं असेल त्यांनी पीएचडी सिलेक्ट करून घ्यायचं अशा प्रकारे. ओके, तर मी 12वी सिलेक्ट करतो आता सध्या पोस्ट. ओके, कॅन्डिडेटचा मोबाईल नंबर टाकायचा इथं. 2 वेळेस आपल्याला एक वेळेस मोबाईल नंबर टाकायचा आहे, आणि आपला ईमेल ॲड्रेस टाकायचा अशा प्रकारे. ओके, आणि ईमेल ॲड्रेसवर आपल्याला इथं व्हेरीफायसाठी ओटीपी कोड येईल. ते ओटीपी आपल्याला इथे साईडला येईल. साईडला इथे ओटीपी टाकायचा मोबाईलवाला, आणि ईमेल ॲड्रेसवाला दोघीचं टाकायचं आहे. सेव्ह अँड करून घ्यायचं. आपण एवढी माहिती भरूया, त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची स्टेप सांगतो आता याच्यानंतरची. तर गाईज तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळा संपूर्ण फॉर्म इथं भरलेला आहे आपल्या OTR साठी. फर्स्ट स्टेप आपली झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं जीमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे व्हेरीफाय करण्यासाठी. सेंड OTPवर क्लिक करायचं इथं. ओके, त्याच्यानंतर सेंड OTPवर केल्यानंतर OTPवर क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP इथं व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला. व्हेरीफाय करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला लगेच आपल्या जीमेल पण व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. तुम्हाला समोर मी करून दाखवतो स्टेप बाय स्टेप. ओके, अशा प्रकारे इथं व्हॅलिडेटवर क्लिक करायचं, व्हेरीफाईड. ओके, त्यानंतर आपल्याला जीमेल ॲड्रेसवर क्लिक करायचं. ओके, जीमेलवर क्लिक केल्यानंतर आपल्या जीमेल पण अशा पद्धतीने व्हेरीफाय करून घ्यायचं. ओके, ते झाल्यानंतर इथं पण जीमेलला पण व्हेरीफाय करून घ्यायचं. बघू शकता व्हेरीफाईड झालेलं आहे. तुमच्या समोर ग्रीन ऑप्शन आलेलं आहे दोघी लगेच सेव्ह अँड नेक्स्टवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची स्टेज आपली ओपन होणार आहे लगेच. ओके गाईज, अशा प्रकारे आपल्याला सक्सेस नाव येणार आहे. सक्सेस नाव आल्यानंतर आपल्याला बघू शकता तुम्ही अशा नंतर आपल्याला एक इथं आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर बघायला मिळतो. रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला ईमेल आणि मोबाईल नंबरवर आपल्याला सेंड करण्यात येईल आपल्या. ओके, त्यानंतर आपल्याला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पासवर्ड इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आपला. पासवर्ड टाकायचा आहे जो आपल्याला भेटला असेल तो, आणि साइन इन करायचं आपल्याला. ओके, इथं आपल्याला आता काय करायचं, रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे कॅप्चर कोड टाकायचा आहे इथं खाली, आणि साइन इन बटनवर क्लिक करायचं आहे. ओके, तर त्याच्यानंतर आपली ॲडिशनल डिटेल स्टेज चालू होणार आहे. मग आपल्याला जो पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा इथं, त्याच्यानंतर कॅप्चर कोड टाकायचा आहे, साइन इन बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण क्लिक केल्यानंतर आता इथं बघू शकता तुम्ही ओल्ड पासवर्ड टाकायचा आहे आपला. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, जो ओल्ड पासवर्ड आपल्याला दिला होता त्यांनी तो पासवर्ड टाकायचा. त्याच्यानंतर आपला न्यू पासवर्ड आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. न्यू पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे, एकदा अजून परत टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन विचारले गेलेले आहे. तर सिक्युरिटी क्वेश्चन मध्ये आपल्याला फर्स्टमध्ये काही पण टाकू शकतो मी, आपला मिडल नेम, फ्युचर फेवरेट मूवी, चाइल्ड नेम, फर्स्ट नेम, असं काहीतरी आपल्याला ऑप्शन म्हणजे आपल्याला लक्षात असण्यासाठी ते असतं. तर आपण मदर नेम वगैरे पण सिलेक्ट करू शकायचं इथं. आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपण बघू शकतो सिक्युरिटीसाठी फेवरेट मूवी वगैरे असं बघू शकता. काही पण नाव इथं टाकून घ्यायचं आपल्याला दोन ठिकाणी. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. ओके, असाला आपण फिलअप करून घेऊया एकदा. अशा प्रकारे टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला पासवर्ड वगैरे बनवून सिक्युरिटी क्वेश्चन टाकून घ्यायचे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला सक्सेस असं नाव येईल. सक्सेसफुली झाल्यावर पासवर्ड क्रिएशन झालं आपला. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट जे असणार आहे आपल्याला काय करायचं आहे, तर लॉग इन झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं एकदा परत. ओके, आता लॉग इन करून घेऊया आपण आता परत एकदा. त्याच्यानंतर आपल्याला हे टाकून घ्यायचं पासवर्ड वगैरे आपला, आणि लॉग इन बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं इथं अशा प्रकारे. आणि आपली कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची. इथं कॅटेगरी आता ऍडिशनल डिटेल आपल्या समोर इंटरफेस खुलेल. ऍडिशनल डिटेल आल्यानंतर आपल्याला ऍडिशनल डिटेल भरून घ्यायची. इथं सगळ्यात पहिले आपल्याला कॅटेगरी टाकायची. तर कॅटेगरी चॉईस करून घ्यायची. आपली जी पण असेल तर इथे SC कॅटेगरीचा फॉर्म भरतोय मी, SC सिलेक्ट करतोय मी.
ज्या कॅटेगरीचे असेल त्या कॅटेगरीला सिलेक्ट करून घ्यायचे. नॅशनॅलिटी आपल्याला सिलेक्ट करायची इथं इंडियन, सिटीजन ऑफ इंडियन. ओके, अशा प्रकारे आपल्याला काही इथं भरायचं ऑप्शन नाही. बाकीचं तुम्ही अदर कॅटेगरी अदर सिलेक्ट केलं तर आपल्याला इथं भरावं लागेल म्हणजे सगळं अशा प्रकारे. ओके, त्यानंतर आपल्याला काही नो इथं मार्क आपल्याला काही व्हेरिएबल आयडेंटिफिकेशन मार्क्स वगैरे असेल यस करायचं, नाही नो करून द्यायचं इथं, जसं की इथं मी नो केलेलं आहे. ओके, त्यानंतर आर यू फॉर PWD पर्सन आहोत आपण, यस नो करायचं. इथे यस केलं तर तुम्हाला टाईप टाकावं लागेल, इथं टाईप येतील वगैरे, टाईप येतात. नो केलं तर काही टाकायची जरूरत नाही इथं आपल्याला. त्याच्यानंतर इथे लिहिले गेलेले सगळं त्याच्याबद्दल. त्यानंतर आपल्याला काय करायचं, परमनंट ऍड्रेस टाकायचा. आपल्याला परमनंट ऍड्रेस टाकून घ्यायचा इथं पूर्ण ऍड्रेस आपला. त्यानंतर आपला घर नंबर वगैरे, गाव वगैरे ते. त्यानंतर आपला स्टेट कोणता आहे ते सिलेक्ट करायचं. इथं महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो मी आता या कमेंटामध्ये. इथं महाराष्ट्र अशा प्रकारे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायची. इथं जे आपण डिस्ट्रिक्टमध्ये असणार तुम्ही त्यांचं पिनकोड टाकून द्यायचा इथं. ओके, अशा प्रकारे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पिनकोड वगैरे टाकून द्यायचा. इथं पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला ऍज अ परमनंट ऍड्रेस टू ऍड्रेस सेम असेल तर तोच ऍड्रेस खाली कॅप्चर होऊन जाईल. ओके, येस केल्यानंतर तो खाली ते कॅप्चर होऊन जाईल. नो केलं तर तुम्हाला वेगळं परमनंट ऍड्रेस वेगळा असेल तर वेगळा टाकायचा आहे, तर भाड्याचा ऍड्रेस वेगळा असेल वेगळा टाकून द्यायचा आहे. अशा पद्धतीने 2 ऍड्रेस टाकायचे आपल्याला. इतकं केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेजमध्ये आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे इथं भरून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर आपल्याला इथं सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. ओके, इथं सक्सेस नाव आल्यानंतर आपल्याला सक्सेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं आता डिक्लेरेशन आपली लास्ट स्टेज असणार आहे. आता डिक्लेरेशन आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही डिक्लेरेशन आपल्याला टिक करायचं इथं. आपलं डिक्लेरेशन वाचून टिक. तुम्हाला फॉर्म वगैरे चेक करायचा असला फॉर्म एकदा तुम्ही चेक करू शकता इथं. अशा प्रकारे फॉर्म तुम्हाला चेक करायचा असला तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर आपलं सेव्ह डिक्लेरेशन क्लिअर करायचं. ओके, अशा प्रकारे. ओके, तर ओके कॅन्सल प्रिंट आउट करायचे काढू शकता तुम्ही. ओके, डिक्लेअर करू शकता तुम्ही इथं. डिक्लेअर केल्यानंतर आपला फॉर्म इथं सगळा OTR आपला सक्सेस होऊन जाणार आहे. ओके, OTR सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेज सांगतो मी आता काय असणार. तर आपल्याला परत बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनवर लॉग इनवर क्लिक करायचं. इथं आपल्या अशा प्रकारे रजिस्ट्रेशन लॉग इनवर क्लिक करायचं. इथं आल्यानंतर इथं आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, आपला पासवर्ड टाकायचा आहे. आणि एकदा डिक्लेरेशन ते कम्प्लीट झाल्यानंतर OTR आपल्याला इथं रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि इथं कॅप्चर कोड टाकून लॉग इन करून घ्यायचं परत एकदा. ओके, तर लॉग इन करूया. इथं आपल्याला लॉग इन करून घ्यायचंय. लॉग इन केल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीने. लॉग इन केल्यानंतर तुमची डिटेल इथं डिटेल तुमची ओपन होऊन जाईल. इथं कॅन्डिडेट डॅशबोर्ड आपला ओपन होऊन जाईल. तर आपल्याला काही एडिट वगैरे करायचं असलं, एडिट वगैरे आपलं चुकलं असलं आपल्याकडून काही ते सुधारण्यासाठी आपल्याला एडिट ऑप्शन दिलं गेलेलं आहे. त्यानंतर आपला ID क्रमांक, ऍड्रेस वगैरे सब मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर नाही तर आपल्याला बघू शकता इथं लाईव्ह एक्झामिनेशन, म्हणजे आता एक्झामिनेशन चालू आहे. त्याचे फॉर्म फिलअप करायचे चालू आहे. तेव्हा आपल्याला इथं दिसतील जसं की CCCGLचा चालू आहे. त्यानंतर इथं मल्टीटास्किंग नॉन टेक्निकलचा स्टाफ सिलेक्शन हवालदारचा चालू आहे. ओके, मल्टीटास्किंगसाठी त्याच्या प्रकारे आपल्याला 2 फॉर्म भरायचे आपल्याला. इथून आपला आता हा फॉर्म भरायचा आपला मल्टीटास्किंग नॉन टेक्निकलसाठी. ओके, हवालदारसाठी. तर मग ऍप्लिकेंटमध्ये आपण नवीन प्रोफाईल बनवली, तिथं काही आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला इथं दिसू शकतं. आपल्या हिस्ट्रीमध्ये पण आपल्याला सगळं काही दिसतं आपल्याला. ओके, आता सगळ्यात आधी आपल्याला इथं जायचं आहे आणि इथं आपल्याला दिले गेलेले मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवालदारसाठी आपण फॉर्म फिलअप करत आहात. त्याची इथं तारीख वगैरे पण दिलेली आहे, सगळं लास्ट डेट वगैरे. ओके, इथं आपल्याला सगळं काही सांगितलं दिसतं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला इकडे आपण क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरेस्ट आपल्या समोर येणार आहे. ते आल्यानंतर आपल्याला फिल फॉर्मवर क्लिक करायचं आहे आता. तर जसं आपण फिल फॉर्मवर क्लिक करू आपण बघू शकता तुम्ही. तर आपल्याला सगळ्यात आधी रिफ्रेश मारावं लागेल. इथं पर्सनल डिटेल वगैरे ऑटोमॅटिक कॅच करतं ते. तर बघू शकता तुम्ही जे OTR मार्फत आपला पर्सनल डिटेल्स वगैरे म्हणजे 18 पर्यंत आपले OTR पासून 18 पर्यंतचे स्टेप असते ते आपल्या कंप्लीट होऊन जातं ऑटोमॅटिकली. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर आपल्याला ही स्टेज आपली कंप्लीट होऊन जाते. सगळा ऍड्रेस आपल्या इथे येऊन जातं. नेक्स्ट वर क्लिक करायचं आपल्याला. हे बघून सक्सेस होऊन जातं आपलं. ओके करून टाकायचं आपल्याला इथं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथून आता आपल्याला फॉर्म फिलअप करायचं एज्युकेशन पासून. इथं आपल्याला विचारलं गेलेलं एज्युकेशन डिटेल्स मध्ये आपल्याला 19 पासून भरायचं आहे. हायस्ट क्वालिफिकेशन्स. ओके, इथं आपण टाकू शकता आपल्या मताने मॅट्रिफिकेशन, हायर सेकंडरी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं. ओके ओके, ते क्वालिफिकेशन एज्युकेशन 10वीच येणार आहे, कारण की आपण 10वी वरचा फॉर्म आहे हा हवालदारसाठी.
आता हवालदार ज्यांना बनायचं त्यासाठी 10 फॉर्म असणार इथं. तिथे ऑटोमॅटिकली 10वीचा बोर्डाचा नंबर वगैरे सगळं कॅचअप होऊन जाईल. फक्त आपल्याला पर्सेंटेज टाकायचे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं. CGPA टाकून घ्यायचं. जे पण असेल आपल्या दोघींपैकी ते एकच आपल्याला टाकायचं कोणतं पण. ओके गाईस, तर टाकून घेऊया आपण आता. त्याच्यानंतर आपण इथे फिलअप करून घ्यायच्या सगळ्या गोष्टी. जसं की तुम्हाला 10वीचं वगैरे ते ऑटोमॅटिक येऊन जातं. फक्त आपल्या हायर क्वालिफिकेशन आणि पर्सेंटेज टाकायचं 10वीचे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट इथं क्लिक करून टाकायचं आपल्याला. आणि सक्सेस होऊन जाईल आपलं. सक्सेस झाल्यानंतर आपल्या पुढे असा इंटरफेस येईल. इथं आपल्याला टाकायचं आपण कधी एक सर्व्हिसमॅन आहात का, तर आपल्याला एक सर्व्हिसमॅन कधी असेल, आपण सर्व्हिस कधी केलेली असेल ते येस करायचं, नाही तर नो करायचं. येस कधी केलं आपण, येस केल्यानंतर आपल्याला जॉईनिंग डेट, आपल्याला कितीपर्यंत काम केलेलं आहे, कधीपर्यंत आपण जॉब केलेला आहे, कोणत्या पोस्टमध्ये केलं, सगळं टाकावं लागेल. नो केलं तर काहीच टाकायचं नाही. तुम्ही नो ऑप्शन स्वीकारतोय. ओके, आपल्याला एजमध्ये सूट पाहिजे का, तर आपलं जर वय यस आर नो करायचं. इथं ते जे यस कधी केलं तर यांना सूट भेटते वयामध्ये. SC ST डिफेन्स पर्सनलसाठी आणि SC SC जनरल गव्हर्नमेंटसाठी, त्याच्यासाठी सूट आहे 5 वर्षाची. आपलं जर वय इथं सूट नसेल पाहिजे तर इथं नो करून टाकायचं, पुढे जायचं. इथं मी नो ऑप्शन स्वीकारलेलं आहे. त्यानंतर आपल्याला डू यू हॅव पर्सनल इन्फॉर्मेशन, आपल्याला जी इन्फॉर्मेशन आपल्याला ऑपॉर्च्युनिटीसाठी शेअर करायची गव्हर्नमेंट सोबत, आपण येस करू शकता आणि नो करू शकता. तर इथे मी येस इथं करून टाकतो. ओके, अशा प्रकारे करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचंय. त्यानंतर सक्सेस झाल्यानंतर इथं ऍडिशनल इन्फॉर्मेशन 2 मध्ये यायचं. तिथं आपल्याला इन्फॉर्मेशन वगैरे सेंटर्स वगैरे आपल्याला चॉईस करायचे. इथं फर्स्ट सेंटर आपल्याला चॉईस करायचं आपल्या मताने. त्यानंतर आपल्या सेंटरचे नावं भरपूर आहे, जसं की बघू शकतो तुम्ही. आपल्या हिशोबानुसार आपल्याला सेंटर इथं चॉईस करून घ्यायचे महाराष्ट्रामधले. जे फर्स्ट ऑप्शन आपण चॉईस करा तेच आपल्याला 100% भेटत असतं. दुसरा ऑप्शन पण टाकायचं आपल्याला आणि तिसरा ऑप्शन टाकायचं. अशा प्रकारे 3 ऑप्शन आपल्याला टाकून घ्यायचे इथं. मी टाकून दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे येतात काही पण 2-3 ऑप्शन. अशा प्रकारे 3 सेंटर आपल्याला चॉईस करायचे. त्यानंतर आपण मीडियम ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झाम, तर आपल्याला एक्झाम कोणत्या लँग्वेजमध्ये द्यायची, ते लँग्वेज पण दिलेली आहे आपल्याला. तर बघू शकता तुम्ही, हिंदी, इंग्लिश, आसामीस, बेंगाली, गुजराती, कन्नडा, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, त्यानंतर मराठी, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलुगू, उर्दू, अशापैकी आपल्याला एक लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची. ओके, अशा प्रकारे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आपले लोकेशन. त्याच्यानंतर आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला वाचून दाखवलं मी. लँग्वेज इथं बहुत सारे आहे. मी मराठी लँग्वेज सिलेक्ट करतो. ओके, त्याच्यानंतर इथं PWD मध्ये आपण येत नाही, आपण OTM सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ऑप्शन आपल्यासाठी इथे क्लिकच होणार नाही. इथे ऑटोमॅटिकली ते ऑप्शन हटून जातात. त्यानंतर आपल्याला डू जो फिजिकल, आपल्या फिजिकलमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम आहे, आपल्याला काही मतलब लिहिण्यासाठी, आपल्या वाचण्यासाठी, आपल्या हात वगैरे काही काम करत नसेल, त्या सगळ्यासाठी येस केलं तर आपल्याला सगळा टाकायला लागतो. 2दा येस करावं लागतं इथं. किती आपलं 2-3दा येस करावं लागतं. नो केलं तर सगळं ऑप्शन इथं चालले जातात. त्याच्यासाठी असतं PW वाल्यांसाठी, PWBD साठी. ओके, तशा प्रकारे इथं नो करून द्यायचं. त्यानंतर आपल्याला इथं चॉईस करायची आपल्या एक्झामिनेशन सेंटर. ओके, तर आपल्याला कुठे एक्झामिनेशन आपल्याला याच्यासाठी आपल्याला काय करायचं होतं आधी, तर आपल्याला चॉईस करून घ्यायचं आपल्या मताने आपल्याला कुठे एक्झाम द्यायची. ओके, याच्यासाठी असतं ते. ओके, ते आपल्याला चॉईस करायचं. त्यासाठी आपल्याला एक्झामिनेशन कशा प्रकारे भरून घ्यायचं, तर बहुत सारे आपल्याला ऑप्शन दिले गेले. एक मिनिट तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आपल्याला इथे काय करायचं, आपल्याला कोड दिलेला आहे 11, 12, 13 असं कोड दिलेले आहेत. आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं, इथं आपली PDF फाईल मी तुम्हाला दाखवलेली होती. PDF फाईलवर जायचंय. आपल्या कोणत्या ठिकाणी आपल्याला किती जागा आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला चेक करून घ्यायचे. महाराष्ट्राच्या बाहेर पण आपल्याला भरू शकतो आपण. आपल्याला कोड वगैरे बघून घ्यायचे, किती वॅकन्सी इथं लिहिले गेलेले सगळं. याची PDF पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे मी. त्यानंतर इथे सगळ्यांचे कोड पण दिलेले आहे, तुम्ही कोड पण बघू शकता इथं. अशा प्रकारे इथं कोड दिलेले हवालदारचा 11 छत्तीसगडसाठी, हरियाणासाठी. अशा प्रकारे इथं कोड वगैरे सगळे दिलेले आहे. तर तुम्ही इथं पण चेक करू शकता, नाहीतर तुम्हाला इथून पोर्टलवर सुद्धा तुम्ही वाचू शकता. इथं सगळ्यांचे कोड वगैरे टाकून घ्यायचे आपल्याला. ओके, हे जे कोड आहे आपल्याला इथं आपल्याला टाकायचे असतात. असं 11, त्याच्यानंतर एंटर करायचं, लगेच 12, असं 13, असं कोड टाकायचे. आपल्याला सगळे कोड टाकून घ्यायचे. ओके, अशा प्रकारे एक कोड टाकून घ्यायचे आणि तिथं आपल्याला भरायचं आणि तिथं आपल्याला एक्स दाबायचं. आपल्याला एक्स क्लिक करून आपल्याला एंटर करायचं. सगळे ऑप्शन इथं ब्लँक होऊन जातील. ओके, रिसेट करण्यासाठी आपल्याला रिसेट करू शकतो आपण. अशा प्रकारे मी सेंटर इथं भरून घेतो आणि तुम्हाला निश्चित दाखवतो मी आता. तर अशा प्रकारे बघू शकतो तुम्ही. मी सेंटर कोड टाकलेले महाराष्ट्राचे. तुम्हाला पण टाकायचे असेल असं महाराष्ट्रामधून, तर मी 47, 49, 48, 52, 56, 27, 29, 50, 58, 70, 71, 72 अशा प्रकारे मी कोड टाकलेले आहे. मी सगळं चेक करून घेतलेलं होतं, त्यामुळे मला सगळे कोड वगैरे यांची माहिती होते. तर मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये जेवढे कोड होते आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे थोडे जवळपासचे स्टेट वगैरे मी कोड वगैरे टाकलेले आहे इथं.
अशा प्रकारे तुम्ही पण हा चेक करू शकता आणि टाकू शकता. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करून टाकायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करायचे. आपले चेक करून घेऊया एकदा फॉर्म मध्ये काही आपलं बाकी आहे का. तर आपले ऍड्रेस वगैरे सगळं आपण टाकलेलं आहे इथं. नो 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 ओके. अशा प्रकारे आपण टाकलेलं आहे. तर चेक करून आपल्याला इथं सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करून घ्यायचं आहे. असं झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, क्लिक करायचं, ओके करून टाकायचं. ओके ओके केल्यानंतर आपल्या पुढे असा इंटरफेस ओपन होणार आहे. आता इथं आपल्याला करायचं, आता 1 2 3 स्टेज आपल्या कम्प्लीट झालेले आहे. आता बाकी आपली प्रिव्ह्यू फॉर्म सबमिट आपल्याला 5 स्टेप करायच्या होत्या. आता याच्यामध्ये पण आपल्याला फोटोग्राफ आणि सिग्नेचर आपल्याला करून घ्यायचं आहे. इथं सगळ्यात आधी तर कॅप्चर युअर फोटोग्राफ, त्याच्या फोटोग्राफ बद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. ते इंट्रक्शन आपल्याला वाचून घ्यायचे, जसं की आपल्याला इथं कॅप वगैरे घालायचं नाही, चष्मा वगैरे घालायचा नाहीये आणि आपला चांगल्या पद्धतीचे ड्रेस घालून पण बॅकग्राऊंड क्लीनअप मधले भीतीचा बॅकग्राऊंड घ्यायचा व्हाईट कलरचा, नाही तर कोणत्या पण कलरचा असो, पण एकच बॅकग्राऊंड पाहिजे आपल्याला त्याच्यामध्ये. ओके, अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा, नाही रिजेक्ट फोटो आपला रिजेक्ट होऊ शकतो. ओके, तुम्ही लाईव्ह फोटो मध्ये काढू शकता, नाहीतर तुम्ही त्याच्यातून लॉग इन करून आपला लॉग इन करू शकता. तुम्ही लॉग इन करून आपला आयडी वगैरे लॉग इन करून आपल्या इथं फोटो काढू शकता. त्याच्यानंतर आपला इथून पण आपल्याला मोबाईल मध्ये आपण लॉग इन करू शकता. इथं ऍप्लिकेशन लॉग इन होते, ते एसएससीचं माय एसएससी ऍप्लिकेशन असतं. तिथं लॉग इन करून आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी चालू करून आपला स्वतःचा आपण फोटो घेऊ शकतो. ओके, अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची, साईन आपली साईनसाठी आपल्याला 10 ते 20 KB पर्यंत पाहिजे इथं साईन आपली. आणि डीपीआय वगैरे इथं दिले गेलेले आहे, इथं बघू शकतो तुम्ही. डीपीआय वगैरे आपल्याला तयार करून घ्यायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशन ब्लर वगैरे नको पाहिजे असं नाही, रिजेक्ट होऊन जाणार. अशा प्रकारे इथं आपल्याला साईन अपलोड करून टाकायची. इथं आपल्याला फोटोग्राफ अपलोड करून टाकायचा. तुम्ही इथं अपलोड करू शकता डायरेक्ट लॅपटॉप थ्रू, नाही आता मोबाईलवरून. ओके, तर चला अपलोड करूया, मग नेक्स्ट तुम्हाला दाखवतो मी. तो गाइस इसके बाद देख सकते हो यहाँ पे मैंने अभी फोटो लगा लिया इसका वाला, इस भाई का। उसके बाद यहाँ फोटो देख सकते हो, उसका साइन मार दिया यहाँ पे, ये फोटो साइन से अपलोड कर दिया मैंने। उसका सेव एंड नेक्स्ट कर देना यहाँ पे, उसका सक्सेस आ जाएगा। सक्सेस होने के बाद ओके कर देना आपको यहाँ पे। ओके करने के बाद आपके सामने एक बार नहीं क्या प्रीव्यू फॉर्म आ जाएगा, तो आपको एक बार फॉर्म चेक कर लेना, आपको पढ़ लेना एक बार। तो एक बार मैं पढ़ देता हूँ। तो उसके बाद गाइस आपको नहीं क्या अभी सेव एंड नेक्स्ट कर लेना है फॉर्म चेक करके। उसके बाद आपको क्या करना है, यहाँ पे फाइनल जो होता है डिक्लेरेशन होता है, इसमें क्या होगा डिक्लेरेशन में आपको आई में एग्री कर देना है। यहाँ पे आपका कैप्चर कोड डाल देना है, जैसे कि यहाँ पे मैं डाल देता हूँ आपके सामने। ओके, इस तरह से। इसके बाद आपको सबमिट पे क्लिक करना है। जब सबमिट में जैसे मैं क्लिक कराओगे तो मेरा फॉर्म सबमिट हो जाएगा, क्योंकि आपने देखा होगा जिसका मैं फॉर्म अपलोड कर रहा हूँ बेसिक कैटेगरी से बिलोंग करता है, तो उसको कोई भी चलन नहीं लगता है। तो चलन नहीं लगने के कारण उनका इसका फॉर्म जो डायरेक्ट फिल हो जाएगा, डायरेक्ट प्रिंट आउट उनका निकल जाएगा। बाकी को आपको क्या करना है, इसके बाद आपको सबमिट करना है। जो अदर कैटेगरी वाले होते हैं उनको 100 रुपीज चलन फीस होता है, उनका सबमिट बटन पे क्लिक करना है आपको। इस तरह से देख सकते हो जैसा प्रिंट आउट आ रहा है, इसके बाजू में आपको यहाँ पे गो टू डैशबोर्ड के बाजू में आपको पेमेंट फीस का आपका ऑप्शन आएगा, उसको आपको पेमेंट भरना पड़ेगा QR कोड से 100 रुपीज, और क्या आएगा एप्लीकेशन फॉर्म आ जाएगा। इस तरह से आपका प्रोसेस रहेगा। आपको प्रिंट आउट डाउनलोड करने के लिए आप प्रिंट आउट भी डाउनलोड कर सकते हैं यहाँ से। ओके, इस तरह से डाउनलोड भी करना है आपको। प्रिंट आउट यहाँ पे डाउनलोड कर लेना है, यहाँ पे प्रिंट निकाल लेना है। यहाँ पे जाके आप प्रिंट भी निकाल दे सकते हो यहाँ पे, जैसे कि प्रिंट आउट मैंने डाउनलोड कर लिया है। इस तरह से अभी अभी बैक आ जाना है। यहाँ पे बैक आने का आपको लॉग इन कर लेना है एक बार। लॉग इन करने के बाद मैं एप्लीकेशन में आपको चले जाना है। तो यहाँ पे देख सकते हो मैं एप्लीकेशन में यहाँ पे 0 था पहले, अपना कुछ भी नहीं था, खाली था। यहाँ पे अपना फॉर्म फिलअप हो गया, एप्लीकेशन स्टेटस वगैरह पे दिख सकता है। आपका प्रिंट आउट भी यहाँ से भी निकाल सकते हो। तो आपके इसके अलावा भी आपको कोई भी प्रॉब्लेम होगा गाइस, तो मुझे कमेंट बॉक्स में कमेंट कीजिएगा। कमेंट करायचं मला, याच्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून टाकायचं। त्याच्यानंतर फायनल सबमिट वगैरे मी करून दाखवलं तुम्हाला। असाच आपल्याला फॉर्म भरून टाकायचं त्याच्यानंतर। ओके, तेच आपली प्रोसेस होती। त्याच्यानंतर आपण आता तर नंतर आपल्याला प्रिंट आउट काढून घ्यायचे आपल्याला इथून, आणि फायनल सबमिट वगैरे आपल्याला करून घ्यायचं। तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी काय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता व्हिडिओ बनवणार आहे। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ। तोपर्यंत थँक्यू गाइस, जय हिंद जय महाराष्ट्र, थँक्यू। चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं।